अधिकारी अनेक येतात, अनेक जातात, पण काही अधिकारी आपल्या कामामुळं लोकांच्या मनात कायमचं घर करून जातात. नागपूरचे माजी शहर पुरवठा अधिकारी विनोद काळे हे असंच एक नाव आहे. लाल गोडाऊन टेका येथे अन्न पुरवठा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या हमालांच्या मते विनोद काळे आमच्यासाठी अधिकारी नव्हते, ते देवदूत होते. कारण त्यांनी केवळ फायली हाताळल्या नाहीत, तर मजुरांचे अश्रू, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. व्हीडीएचा प्रश्न असो, पगाराचा विषय असो किंवा अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रत्येक प्रश्नासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. माझं नाव घनश्याम शिवणकर आणि सगळे हे माझे सहयोगी आहेत आणि लाल गोडाऊन टेका इथं अन्न पुरवठा विभागाअंतर्गत आम्ही हमालीचे काम करतो आहे. आणि यामध्ये काम करत असताना जे काही अडचणी आल्या त्याच्यात कार्यकालापैकी काळेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कार्यकालात आम्हाला अशी कुठलीही अडचण झाली नाही. त्यांच्या असताना पेमेंट असो किंवा इतर व्हीडीओच्या संबंधात असो किंवा कोणत्याही अडचणी असो, त्यांच्या आणि आमच्या संयुक्त प्रयत्नाने सगळे आमचे पेमेंटचे विषय हे मार्गी लावण्यात आले. 1 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील एका टप्प्याचे तसेच फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीतील देयकांचे अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत वैध असलेले ओळखपत्रही हमालांना मिळवून दिले. हमालांचे समायोजन व्हावे, त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी वित्त आयोगाचे उंबरठे झिजविले. प्रत्येक वेळी मजुरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रशासनातही संवेदनशीलता काय असते याचा आदर्श घालून दिलाय. आज हेच हमाल भावनिक शब्दात सांगत आहेत, काळे हे आमच्या समस्या जाणणारे, आमचे आयुष्य सावरणारे अधिकारी आहेत. असे अधिकारी पुन्हा नागपूरला पुरवठा अधिकारी म्हणून यावेत, हीच आमची मनापासून इच्छा आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीनंतरही जर सामान्य मजूर त्यांना पुन्हा परत आणण्याची मागणी करत असतील तर ती त्यांच्या कामाची आणि माणुसकीची खरी पावती ठरते. कारण पद मोठं नसतं, मोठी असते ती माणुसकी, आणि तीच माणुसकी जपणारे नाव म्हणजे विनोद काळे. मंत्रालयापर्यंत आमच्या पेमेंटसाठी गेले किंवा विजेच्या एरियासाठी सुद्धा ते प्रयत्न केले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे चांगलेच कामं झाली. आता सध्या त्यांच्या 1 जानेवारी 25 पासून तर ऑगस्ट 25पर्यंतच्या एक टप्प्यामध्ये आम्हाला वेतन मिळालं, त्याची ग्रँड आली. त्याच्यानंतर पुन्हा आत्ता त्यांच्या कारकिर्दीतच प्रयत्न सुरू झाले होते आणि आतासुद्धा ऑक्टोबरपासून सप्टेंबर ते फरवरीपर्यंत पुन्हा एक ग्रँड आलेली आहे आणि आता यत्नशील होते ते. तर असे अधिकारी आमच्यासाठी तर चांगलेच आहे ना, हवे पाहिजे. अधिकारी काळेसाहेबासारखे प्रयत्नशील अधिकारी आमच्यासाठी पाहिजे. माझे नाव अशोक पारधी आहे आणि लाल गोडाऊन शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करत आहे. आम्हाला काळे सरांनी लई सपोर्ट केला. आयडेंटिटी कार्ड वगैरे त्यांना बनवून दिले की जेप्रमाणे एवढ्या दिवसापासून आम्ही 36-37 वर्ष काम केला तर अजून कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्यासाठी आयडेंटिटी कार्ड म्हणजे बनवून नाही दिला. त्यांना म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत असं आयडेंटिटी कार्ड बनवून दिला की सेवानिवृत्तीपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी. आणि आमच्यासाठी तर बहुत चांगले होते आणि प्रयत्न चांगला मंत्रालयापर्यंत 3-4 वेळेस आले. त्यांच्या इष्टात बी आला आणि त्यांना आम्हाला पगारचं मार्गदर्शन चांगला केला आणि पगार बी झाला. आणि त्यांच्या काळामध्ये पगार झाला नाही आताही, आणि त्यांचीच प्रोसिजर होती तर आता आणि आम्हाला पगार झाला. काळे सर आम्हाला असे त्यांच्यासारखेच आम्हाला अधिकारी पाहिजे आणि आमचा सहयोग चांगलाच करणारे अधिकारी पाहिजे. त्यांच्यासारखे अधिकारी काळेसाहेब आले पाहिजे इथं. हां, काळेसाहेब सर आमचे आल्या पाहिजे इथं आमच्यासाठी आणि लई आणि थोडे चांगले करणार आहेत. आणि समाजाच्या बी त्यांना प्रयत्न चालूच आहे त्यांच्या की तुम्ही इथं न काम करता कुठंतरी आम्हाला तुम्हाला समाज आम्ही करू असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. आणि वित्त विभागामध्ये बी पत्र दिलं आहे त्यांना की यांना कुठंतरी घ्या तुम्ही. काळेसाहेब जे आमच्यासाठी धावून आलेले आहे ते आमच्यासाठी ते एक देवदूतच आहे. त्यांनी आमचं सगळं भरपूर सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यासारखे अधिकारी तर कोणी होऊ नाही शकत. यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला का आता आमची ड्युटी जावायच्या मार्गी होती, पण त्यांच्या वजनेनं आम्हाला पुरा भरपूर सहारा मिळाला, सपोर्ट मिळाला त्यांचा. मी तर म्हणतो हे अधिकारी इथेच पाहिजे होते आमचे.
काळेसाहेब अधिकारी. इथेच अजून 2-4 वर्ष राहिले असते तर आमचं बी काही काम झालं असतं. सगळंच त्यांच्या ह्याच्यानं आमचं सगळंच काम होत होतं, म्हणजे विलंब नव्हतं आहोत. त्यांच्या यानं लवकर होत होते, कोणतेही कामं लवकर करून देत होते आमच्या. तसे अधिकारी आम्हाला पाहिजेत, काळेसाहेब सारखेच अधिकारी आम्हाला पाहिजे.